सकाळपासून आपल्या दुर्गुडपटामध्ये यात्रा चाललेली आहे, काय सांगा ना यात्रेबद्दल? आपल्या चारंगबाबा पंचक्रोशीमध्ये हा चारंगबाबा यात्रा उत्सव अनेक वर्षापासून म्हणजे साधारणतः 1992 सालापासून हा मोठ्या उत्साहामध्ये आपण समस्त ग्रामस्थ या ठिकाणी संपन्न करत असतो आणि याही वर्षी हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत। आज सकाळपासून देवाचा अभिषेक, त्यानंतर गावातील मांडवडाळे मिरवणूक, त्यानंतर आपल्याला मांडवडाळे ग्रामस्थ असतील त्यासाठी नाश्त्याची सोय आणि दुपारून आपल्या सर्वांच्या रसिक वर्गांसाठी या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा आपण आयोजित केला। आत्ताच तो संपन्न झाला। यानंतर एक आगळं वेगळं पंचक्रोशीमध्ये जे चित्र पाहायला मिळणार नाही असं चित्र आपल्या या दुर्गुडपटमध्ये आज पाहायला मिळतंय आणि होणार आहे। शेरण्यांचा निलाव आणि शेरणी मिरवणूक हा एक विशेष कार्यक्रम आपल्या या पंचक्रोशीमध्ये अजून कुठेही कोणत्याही भागामध्ये गावामध्ये घेतला गेलेला नाहीये। असाही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। शेरणीची महिलांच्या शेरण्यांची मिरवणूक आणि त्या शेरण्यांच्या मिरवणुकीनंतर समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्र बसून त्या शेरणीचा निलाव केला जातो आणि त्या शेरणीच्या निलावामध्ये मानांकित जो शेरणीचा मालक असेल, जो शेरणीचा निलाव घेईन, त्याला चारंगबाबाच्या मंदिरामध्ये जाऊन तो शेरणी प्रथमतः ठेवण्याचा मान त्या व्यक्तीला दिला जातो। सपत्नीक त्या ठिकाणी मान दिला जातो आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या सर्व ग्रामस्थ महिला भगिनींच्या शेरण्यांचं वाटप होतं आणि शेरण्यांचं वाटप झाल्यानंतर शाल, श्रीफळ, फेटा बांधून या मान्यवरांचा सत्कार होतो। त्याच नंतर समस्त ग्रामस्थ मंडळी शेरण्या वाटप झाल्यानंतर महाप्रसादाचा एक स्वादिष्ट असं जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीने होत असतो। तोही कार्यक्रम नक्कीच होईल आणि नंतर जेवण आटोपल्यानंतर एक छबिना मिरवणूक म्हणून अल्पसा कार्यक्रम असतो 1 तासाचा, तोही सुंदररित्या पार पाडला जातो आणि मनोरंजन म्हणून संध्याकाळी या ठिकाणी मनोरंजन म्हणून एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे। असं हे चारंबाबा नतून मंडळ आजचा यात्रा उत्सव साजरा करत आहे आणि हे करत असताना 2 वर्षापासून चारंबाबा मंदिर जीर्णोद्धार हे काम आपण खूप मोठ्या हिरिरीने हातामध्ये घेतलेलं आहे आणि तेही काम पूर्णत्वाकडे येत आहे। आपण सर्वजण पाहताय चारंबाबाचं शिखर तयार झालेलं आहे आणि या शिखराभोवती सर्वच मंडळींना खूप देणग्या देऊन खूप सहकार्य, मोलाचं सहकार्य वस्तू स्वरूपात असेल, आर्थिक सहकार्य करून या ठिकाणी जीर्णोद्धार कामासाठी मदत मिळालेली आहे। पंचक्रोशीतून नव्हे तर गावातील मान्यवर व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत। असो, या सर्वांचंच आजच्या या यात्रा कमिटीच्या वतीनं चारंबाबा नवतरुण मंडळ आणि आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार मित्र बंधू सर्वजण उपस्थित झालात। आपलंही आमच्या या मंडळाच्या वतीनं, आपल्या मंडळाच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रमोदजी दुर्गुडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आमचे संतोष शेठ दुर्गुडे आणि बहुसंख्य सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत। रामदास शेठ दुर्गुडे साहेब, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात। आपण सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात आमच्या छोट्याशा वस्तीमध्ये आणि आमचा जो छोटासा या ठिकाणी कार्यक्रम आपण माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात। आपल्यासाठी सुद्धा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नवीन पैलवान सध्या 1000 रुपये म्हणजे पैलवान 1000 रुपयाची कुस्ती आणि या शेवटच्या कुस्तीला या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येणार आहे।
आहे